कोणती गाडी आहे, काय डिटेल राहणार आहे? हे जे आहे 2014 ची आहे. इको पेट्रोल विथ कंपनी फिटेड सीएनजी मध्ये असणार आहे. कंपनी सीएनजी असला तर त्याचा बेनिफिट तुम्हाला मायलेज मध्ये भेटतो की तुम्हाला जास्त मायलेज मिळतो आणि मेन म्हणजे वैशिष्ट्य याची अशी आहे की मेंटेनन्स कमी असतो. 25-27 सीएनजी मध्ये मायलेज भेटून जाते कंपनी फिटेड सीएनजी मध्ये. 2014 ची गाडी आहे. 5 सीटर एसी मध्ये आहे. एसी पण भेटून जाईल याच्यात तुम्हाला. आणि टायर वगैरे पण 70-75% गाडीचे टायर आहे. आणि रिन्युअल जे असतात सीएनजीचं हे पण जस्ट आपण करून इथं लावलेलं आहे. 3 वर्ष सीएनजी रिन्युअल करायची काही गरज पडणार नाही बिलकुल. आणि कंपनी फिटेड असल्यामुळे मुळात आरसी मध्ये पण ह्याला तुम्हाला दिसणार आहे सीएनजी कंपनी फिटेड. यस, गाडी एकदम नीट अँड क्लीन कंडिशन मध्ये. टायर वगैरे किती पर्सेंट असेल? 60-70% दरम्यान टायर आहे सगळे. 5 सीटर विथ एसी. 5 सीटर विथ एसी, कारण कंपनी फिटेड सीएनजी मध्ये 5 सीटरच गाडी येते इको मध्ये. 7 सीटर असली तर ते आफ्टर मार्केट बसून कोणी ऑथराइज करतो, आरसी वर कोणी करत नाही. पण कंपनी फिटेड 5 सीटर एसी मध्येच येते. काय सांगता? याची आपण ऑफर देत आहे 3,45,000 रुपये, जे कमी पण होणार आहे बैठकीमध्ये. लोन पण होऊन जाईल याच्यात. 2.5 लाखाच्या आसपास लोन होऊन जाईल. म्हणजे 95,000च्या डाऊन पेमेंट मध्ये. जसं परत रिपीट करतो की जे डील फायनल झाली तर ते 95,000चा डाऊन पेमेंट कमी करून हे गाडी आपण आपल्या घरी मिळू शकतो. म्हणजे 95,000 जे डाऊन पेमेंट आहे त्याच्यामध्ये सुद्धा कमी होईल 100%. अच्छा, तर ऑफर काय होता? 3,45,000. 3 लाख बैठकीत कमी होईल. नेक्स्ट कुठली राहणार? नेक्स्ट असणारे डिझायर, जशी कलर मध्ये दिसते एकदम फार सुंदर गाडी पण आहे. डिझेल व्हेरियंट मध्ये असणार आहे गाडी. आणि नीट क्लीन गाडी आहे. याचा म्हणजे रिझन ही पण आहे की गाडी 2008 ची आहे. 2030 पर्यंत ह्याचा आरआर चालू आहे. म्हणजे 2030 पर्यंत येणारे 4 वर्ष. यस, 4 वर्ष आहे. आणि गाडी फर्स्ट ओनर मध्ये. मी सांगितलं की लो मॉडेल असले तरी पण आपल्याकडे क्वालिटी कार असणार आहे. म्हणून हे जे आहे तर 2008 ची असून पण फर्स्ट ओनर मध्ये असून डिझेल मध्ये व्हीडीआय गाडी आहे. यस, व्हीडीआय गाडी. व्हीडीआय मध्ये 4 पॉवर विंडो भेटून जाते तुम्हाला. सेंट्रल लॉकिंग सिस्टम. यस, नाही याला आफ्टर फिटमेंट मध्ये याला अलॉय व्हील टाकलेली आहे. टच स्क्रीन म्युझिक सिस्टम टाकलेले आहे. याला सीट कव्हर नवीन टाकलेले आहे ह्या गाडीला. बिलकुल. आणि 1 लाखाच्या आसपास हे ड्रिव्हन आहे. इन्शुरन्स पण ह्याचा व्हॅलिड आहे. अच्छा, आणि आपण ह्याची 2,15,000 रुपये ऑफर देत आहे. जसं सांगितलं लोन होणार नाही, कॅश मध्ये डील करावं लागेल. 2,15 मध्ये पण तुम्हाला कमी करून भेटून जाईल या गाडी. म्हणजे 2,15,000 तुम्ही ऑफर प्राइस दिलेली. बैठकीमध्ये कमी होईल. आणि शक्यतो म्हणजे कमीत कमी मध्ये डील फायनल करून द्याल? बिलकुल. या गाडीची आपल्याला, आणि गाडी फर्स्ट ओनर असल्यामुळे याला गाडी पण मेंटेन भेटणार आहे तुम्हाला. आफ्टर मार्केट मध्ये अलॉय व्हील आहे. टच स्क्रीन म्युझिक सिस्टम, रिव्हर्स कॅमेरा, सगळ्या गोष्टी याला आपण बसवलेले. तर भाऊ नेक्स्ट कुठली राहणार? नेक्स्ट आपण पाहून घेऊ. डिझायर मध्येच आहे पण वरचा मॉडेल आहे. म्हणजे इयरच्या हिशोबाने बघितलं तर 2016 ची गाडी आहे. डिझेल मारुती सुझुकी 2016 मॉडेलची गाडी घे. बिलकुल 2016. कुठली पासिंग? हे नागपूर पासिंग मध्ये येईल तुम्हाला. डिझेल मध्ये गाडी आहे. आणि जसं बघितलं तर एकदम गाडी वेल मेंटेन आहे. मायलेजला पण चांगली असते ही गाडी. 22-23 जवळपास मायलेज देते डिझेल सेगमेंट मध्ये. आणि पासिंग पण लोकल पासिंग MH31 नागपूर पासिंग मध्ये ही गाडी असणार आहे. गाडीला तुम्हाला जे आहे तर कंपनी म्युझिक सिस्टम भेटून जाईल. एसी भेटेल याच्यात. आणि सेंट्रल लॉकिंग सिस्टम पण भेटणार आहे याला. आणि गाडी पण 1,09,000 चाललेली आहे. 1,09,000 चाललेली. यस. टायर वगैरे? टायर 65-70% जसं मी सांगितलं की ते तसं असणारच आहे त्याला अवेलेबल. काय सांगता? 3,75,000 ऑफर प्राइस आहे, जे बैठकीमध्ये कमी होईल. 2,75,000 ते 3 लाख ह्याच्यात लोन होणार. म्हणजे 75,000 ते पण बैठकीत जेवढे कमी झाले त्या अमाऊंट लेस करून हे गाडी पण तुम्ही मिळू शकता. अच्छा, तर म्हणजे जे 75 आहे त्याच्यामध्ये कमी होऊ शकतं. बिलकुल. आणि 2.5 ते 3 लाख पर्यंत ह्याच्यावर लोन होऊन जाईल. म्हणजे 1 लाखाच्या आजच्या डाऊन पेमेंट मध्ये ही गाडी तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो 75,000 रुपये तुम्हाला घेऊन यायचं आणि जी काही डील वगैरे तुमची फायनल होईल तर होऊ शकतं या 75 मध्ये बी कमी होईल. बिलकुल. त्याच्यानंतर असणार हे हुंडाईची i10 असणार आहे स्पोर्ट्स व्हेरियंट मध्ये. ग्रे कलर मध्ये गाडी असणार आहे. गाडी वेल मेंटेन आहे. 2014 ची गाडी आहे. आणि ह्याच्यात एक ऍडिशनल गोष्टी अशी आहे की ह्याच्यात सीएनजी अवेलेबल आहे. सीएनजी, यस, पेट्रोल विथ सीएनजी असणार हे गाडी. आरसी ऑथराइज जसं मी सांगितलं की 2014 ची गाडी आहे. आणि गाडी सेकंड ओनर मध्ये आहे. आणि आरटीओ अप्रूव्ड सीएनजी पण भेटणार आहे. स्पोर्ट्स व्हेरियंट असल्यामुळे तुम्हाला 4 पॉवर विंडो भेटणार आहे. सेंट्रल लॉकिंग सिस्टम विथ रिमोट कंट्रोल भेटणार आहे. नवीन इंटेरियर भेटेल. म्युझिक सिस्टम भेटेल. एसी पण भेटणार आहे. आणि गाड्यांची 2 चाव्या पण
अवेलेबल आहे. याच कंपनीचे दोन्ही आहेत, रिमोट कंट्रोल एक मॅन्युअल येते, ते दोन्ही चावी अवेलेबल आहे. इन्शुरन्स पण याचा व्हॅलिड आहे. 78,000 गाडी चाललेली आहे. एकदम गाडी वेल मेंटेन कंडिशन मध्ये गाडी असणार आहे. भाऊ काय सांगता? याची ऑफर प्राइस सांगतो आपण 2,45,000 रुपये, जे यापेक्षा ऑन टेबल वर ते पण कमी होणार आहे. बैठकीत बसल्याच्या नंतर कमी होईल. लोन पण होऊन जाईल ह्याच्यात. 2014 ची असल्यामुळे ह्याच्यात 1,75,000 ते 2 लाखापर्यंत लोन होईल. कमीत कमी 1,75,000, जसं मी सांगितलं की आपण कमीत कमी सांगणार आहे, पण त्याच्यात जे आहे ते लोन जास्तच होणार आहे. 1,75,000 ते 2 लाख पर्यंत ह्याच्यावर लोन भेटून झाले. म्हणजे 45 ते 60,000 65,000 पर्यंत डाऊन पेमेंट वर हे तुम्हाला गाडी भेटू शकते. म्हणजे कमीत कमी 60,000 रुपये घेऊन बिलकुल बिलकुल यायच्या गाडी तुम्हाला भेटून जाईल. कोणतं मॉडेल म्हणले? ह्युंडाईची i10 स्पोर्ट्स व्हॅरियंट आहे. याच्यात 2014 ची सेकंड ओनर मध्ये गाडी आहे. नेक्स्ट भाऊ, नेक्स्ट आहे व्हॅन आहे. जसं मल्टीपर्पज व्हॅन होती, पहिले इको होता. आपण इकोच्या पूर्वी जे आहे तर व्हॅनच चालायचे प्रत्येक ठिकाणी पॅसेंजर कम फॅमिली व्हेकल साठी. तर ही 2015 ची व्हॅन आहे, ज्याला ओमनी पण म्हणतात. लोकल पासिंग मध्ये ज्यांना पासिंगची म्हणजे आवड आहे, लोकल MS-20, तर MS-20 मध्ये आहे. 8 सीटर मध्ये गाडी आहे. ही गाडी पण फर्स्ट ओनर मध्ये वापर झालेली आहे. कॉर्पोरेशन मध्ये जॉबला होते साहेब, त्यांची गाडी होती जी आपण परचेस केलेली आहे. टायर वगैरे पण 80-85% गाडी पूर्ण मेंटेन आहे. आतमधून पण गाडी असणार आहे प्युअर पेट्रोल मध्ये गाडी. आणि लोन वगैरे पण ह्याच्यावर होऊन जातो. ऑफरची आपण बघितलं तर ह्याचा आपण ऑफर देत आहे 2,45,000 रुपये. 2,45,000 ऑफर प्राइस. हा, ते पण कमी होणार आहे. लोन ह्याच्यावर 1,75,000 जवळपास, ह्याच्यावर 2,175,000 ह्याच्यावर लोन होऊन जाते. म्हणजे 1,75,000 कमीत कमी चांगले आपण डॉक्युमेंट केले तर 2 लाख पर्यंत पण या गाडीवर लोन होऊन जाईल. म्हणजे 45,000 किंवा 50,000च्या डाऊन पेमेंट मध्ये तुम्ही ही गाडी घेऊ शकता. म्हणजे 50,000 घेऊन आले पण जास्त होऊन जाईल. काय भाऊ नेक्स्ट असणार आहे मारुतीची अल्टो 800 असणार आहे. पुणे पासिंग MH-12 मध्ये असणार आहे. VXI गाडी असणार आहे. 2016 ची सेकंड ओनर मध्ये, पूर्ण जुनियन कंपनी रेकॉर्ड वर गाडी आहे. ही गाडी म्हणजे कंपनी रेकॉर्ड मध्ये यासाठी मानतो की याची मेंटेनन्स सगळं शोरूम मध्ये झालेलं आहे. 48,000 ऑन कंपनी रेकॉर्ड. 8च्या रोजी याच्या मारुतीमध्ये तुम्हाला सगळं रेकॉर्ड भेटून जाईल. गाडीमध्ये फॅसिलिटी भेटेल, 2 पॉवर विंडो भेटेल तुम्हाला. 2 पॉवर विंडो, सेंट्रल लॉकिंग सिस्टम, रिमोट कंट्रोल भेटून जाईल. AC भेटून जाईल तुम्हाला. नवीन सीट कव्हर टाकलेले याला मारुती कंपनीचे. आणि मायलेजला पण चांगली असते गाडी. जवळपास तुम्हाला 18-20चा आहे मायलेज येते. भाऊ गाडी डॉक्टरची काय? डॉक्टरची गाडी आहे. जसं तुम्ही सिम्बॉल पाहतच आहे, डॉक्टरची आहे म्हणून ते मेंटेन पण आहे. आणि आपल्याला माहिती आहे पुण्याची गाडी मेंटेनच असतात. याला ऑलरेडी लोक तसं त्याचा रखरखाव ठेवतात. त्याच्यात काय सांगता भाऊ? ऑफर प्राइस आहे याची 2,85,000 रुपये. 2,85,000 2016 MS-12 गाडी. त्याच्यात पण बैठकीमध्ये कमी होईल. लोन पण होऊन जाईल. ह्याच्यात लोन लगभग 2 लाख ते 2.25 लाख पर्यंत लोन होईल. म्हणजे 60,000च्या डाऊन पेमेंट मध्ये ही पण गाडी तुम्ही नेऊ शकता. 60,000 रुपये. टायर पण 75-80% टायर पण आहे गाडीचे. म्हणजे मेंटेन गाडी आहे डॉक्टरची असल्यामुळे काही टेन्शन. तर भाऊ खाली सुद्धा गाड्या आहेत, बाहेरच्या पण गाड्या बघून घेऊ. डायरेक्शन पण एकदा व्यवस्थित दाखवून द्या तुम्ही. सांगा एक वेळ साईड. हे इकडचे हे जे बस येत आहे ह्या साईडनं हे बस स्टँडच्या डायरेक्शन आहे किंवा घाटी असतात चालता. आणि हे जे चालली बस हे कलेक्टर ऑफिसच्या दिशेने. समोर तुम्हाला ब्रिज दिसत आहे, फ्लायओव्हर. हे टाउन हॉलचा ब्रिज मानतो. आणि त्याच्या अलीकडे वॉशिंग सेंटरच्या एक्झॅक्ट बाजूला आपला असं शोरूम आहे, ड्रीम्स ऑटो मॉल म्हणून, जे आपले सेवेत मागचे 6 ते 7 वर्षापासून चालू आहे आपला.